पौराणिक कथेनुसार एकदा महादेव व माता पार्वती कैलाश पर्वतावरून पृथ्वी तलावर भ्रमण करत असताना माता पार्वतीला एक खूप सुंदर ठिकाण दिसले. माता पार्वतीने विचारले असता आपण कोकणामध्ये पोहोचलो आहोत असे महादेवांनी सांगितले. सुंदर हिरवेगार डोंगर, झाडे, झुडपे, फुले पाहून माता पार्वतींना खाली उतरण्याचा मोह झाला. तुझ्या कोमल पायात काटा रुतू शकतो असे म्हणून महादेवांनी त्यासाठी विरोध केला. परंतु माता पार्वतीच्या हट्टापुढे महादेवांचे काही चालले नाही. माता पार्वती फुलपाखरांसोबत आनंदात खेळत बागडत असताना तेवढ्यात त्यांच्या पायात काटा रुततो. माता पार्वतींना पायाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्या क्रोधित होऊन कोकण जळो असा कोकणाला शाप दिला. त्यामुळे कोकणातील सर्व सृष्टी जळू लागली. हे भयानक संकट पाहून महादेव खूप चिंतित झाले. कोकणातील सृष्टी वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. कोकणातील सृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी लगेचच उपशाप दिला. कोकण जळो पण पिको. त्यानंतर सर्व आग विझू लागली. आता माता पार्वतींच्या पायाची वेदनाही कमी झाली. त्यांना त्यांची चूक कळली. त्यांनी महादेवांची क्षमा मागितली. तेव्हापासून कोकणात भात पेरणीआधी राबणी करून ते पेटवतात. त्यामुळे जमीन उष्णतेने भुसभुशीत होते. आगीच्या उष्णतेने जमीन निर्जंतुक होते. जमिनीतील कीटक, अळ्या, रोगांचे जंतू नष्ट होतात. तणांचे बी जळून नष्ट होते. पालापाचोळा आणि शेण जाळल्याने जमिनीला पोषक तत्वे मिळतात. तर ही गोष्ट तुम्हाला याआधी माहिती होती का ते नक्की सांगा. व गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.